घर विकायचं का? भावाने टेबलावर कागद ठेवत विचारलं आणि माझ्या हातातील चहाचा कप हलकासा थरथरला. हे घर म्हणजे फक्त 4 भिंती नव्हत्या. इथे बाबांनी पहिल्यांदा मला सायकल चालवायला शिकवलं होतं. तिथं आईचा स्वयंपाकाचा सुवास अजूनही दरवळतो. असे वाटायचं की बाबा गेल्यानंतर घर मोठं वाटू लागलं होतं. पण खर्च वाढत होता आणि आम्ही दोघं शहरात स्थानिक झालो होतो. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलं तर घर विकणं योग्यच नव्हतं. पण मन मन मात्र दरवेळी विरुद्ध करत होतं की मी हळूहळू प्रयत्न खोलीत फिरलं. हॉलमध्ये अजूनही जुनं घड्याळ टिकटिक करत होतं. आईची पूजा खोली, तिच्या फोटोसमोरच मंद दिवा आणि माझी जुनी खोली. भिंतीवर अजूनही कॉलेजचे पोस्टर. आठवणीवर कोणी राहत नाही, पण भाऊ शांतपणे म्हणाला की आपल्या पुढे जावं लागेल. त्यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं, पण काही पावले मागे वळून पाहणंही गरजेचं असतं. तेवढ्यात दारावर ठोका झाला. समोर शेजाऱ्याची काकू उभी होत्या. ऐकले, घर विकतोय म्हणे, त्यांनी विचारलं. मी मान हलवली. तुझी आई रोज या अंगणात बसून माझ्याशी गप्पा मारायची. हे अंगण बंद झालं तर खूप रिकामं वाटेल. काकूंच्या डोळ्यात पाणी होतं. त्या क्षणी जाणवलं की हे घर फक्त आमचंच नव्हतं, तर अनेक आठवणींचे केंद्र होतं. त्या रात्री मी भावाशी पुन्हा बोललो की घर विकू नको. मी हळूच म्हणलो, कदाचित आपण राहणार नाही, पण ते जीवन ठेवूया. भांडणाने देऊ, भाड्याने देऊ, सांभाळू, पण तो दिवा विझू देऊ नको. भाऊ काही क्षण शांत राहिला आणि मग हलकच हसला. ठीक आहे, घर विकायचं नाही. आज ते घर अजूनही उभं आहे. कदाचित आम्ही तिथे राहत नाही, पण प्रत्येक सणाचा दिवा तिथेच लावतो. कारण काही गोष्टी पैशाने मोजता येत नाही. घर विकता येतं, पण त्यातलं प्रेम नाही. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना. देखने के लिए धन्यवाद.